कोपरगाव तालुक्यातील वारी गावात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी सुमारे 1,00,000 लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बुधवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहे। ज्या ठिकाणी ही टाकी उभी होती तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे। जवळच जगदंबा देवी मंदिर, खंडोबा मंदिर आणि श्री स्वामी समर्थ केंद्र असून वारी डोणगाव आदिवासी वस्ती ही शेजारीच आहे। दिवसा येथे शाळकरी मुले, भाविक आणि ग्रामस्थांची मोठी ये-जा असते। ही घटना जर दिवसाढवळ्या घडली असती तर गंभीर जीवितहानी झाली असती अशी भीती व्यक्त केली जात आहे। सदर पाणी टाकीचे बांधकाम सन 2015-16च्या दरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। अवघ्या 10 वर्षांतच मजबूत समजली जाणारी ही रचना पत्त्यासारखी कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? कामात अनियमितता झाली का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। 10 वर्षांतच सरकारी मालमत्ता कोसळत असेल तर जनतेचा पैसा पाण्यात गेला का? त्यावेळच्या कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न वारी ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहे। टाकी कोसळल्याने वारी गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। पर्यायी व्यवस्थेअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। दरम्यान पाणी पुरवठा तात्पुरता सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले। आता या घटनेची प्रशासनाकडून सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होते का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।